मराठा आरक्षणासाठी सरकारकडून उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे आणि या समितीचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटलांकडे देण्यात आले। काँग्रेसमधून भाजपशी झालेल्या विखेंकडे ही जबाबदारी दिल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का मानला जातोय। मात्र आपण या उपसमितीवर बराच काळ अध्यक्ष होतो, एकाच माणसाने किती काळ काम करायचं असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। यावर मंत्री छगन भुजबळ यांनीही भाष्य केलेलं आहे। 9 वर्षात 4 ते 5 वेळा समित्या बदलल्या। नाही, बराच काळ तर मीच अध्यक्ष होतो। 14 ते 19 मी होतो, 19 ते 22 अशोक चव्हाण होते, 22 ते 24 मीच होतो। आता एकाच माणसाने किती वेळ काम करायचं, त्यामुळे नवीन माणसाकडे काम आलं। समितीत मी आहेच, समितीत सूचक इशारा वगैरे काही नाही आहे। अनेक वेळेला जे आहे तसं आपण एखादं खातं इकडं तिकडे देतो, त्याचं खातं त्याला देतो, तसं ते त्यांनी दिलं असेल। आणि हेही खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, शासकीय जबाबदाऱ्या आहेत, त्याहीपेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। बरं, ते त्या कमिटीमध्ये आहेतच ना।